माझ्या अत्यंत विश्वास असलेल्या किंवा माझ्या प्रत्येक जुन्या जळणघटनेच्या काळामध्ये मी सातत्याने या राजकारणामध्ये काम करत असताना मला मोठे भरभरून आशीर्वाद दिलेले, सहकार्य केलेल्या गावामध्ये आज लोकसभेच्या निमित्तानं तशी पाहायला गेलं तर बैठकच घेऊ म्हणलं तर सरला पण इथं जाहीर सभाच मोठा दिसला मला सर. म्हणून आज या ठिकाणी बांधवांनो या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण अर्चनाताई पाटील हे आपल्या उमेदवार आहेत, त्यांना मत मागण्याकरता आम्ही या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाले. उपस्थित सर्व गावातील वडीलधारी मंडळी आणि खास करून माझे तरुण मित्र बांधव, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, माझ्यावर आलेले सर्व पदाधिकारी, आता नावं वेळावर कोणाची घेत नाही, एखादं दुसरं निवडणुकीत चुकून राहिलं तर काय परवडणार नसतं. आणि आज या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपले विचार मांडत असताना मला सुरुवातीला या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करायची. बांधवांनो, ही निवडणूक कुठलीही ग्रामपंचायतीची नाही, जिल्हा परिषदची नाही किंवा विधानसभेची, संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेली आपल्या देश पातळीची निवडणूक आहे, आपल्या सर्वांनाच माहिती. म्हणून आज आपण सर्वांनी एक वेगळ्या विचारसरणीतून या निवडणुकीकडे पाहावं असं या ठिकाणी मला सुरुवातीला आपल्याला विनंती करायची. कारण या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावोगावी फिरत असताना बऱ्याच गावामध्ये असं दिसून आलं की ग्रामपंचायतीचे विषय या ठिकाणी निघू लागले. परंतु आज या ठिकाणी आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे मित्रांनो, पहिले थोडंफार काही एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये काही विषय कमी जास्त होत असतात, परंतु आपण खऱ्या अर्थानं सगळे तरुण मित्रमंडळी आपण सगळेजण देशभक्तीच्या गोष्टीला प्राधान्य देतो. आणि आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं त्यांनी या जीवनामध्ये कधी सुट्टी घेतली नाही, रात्रीचा दिवस करून देशाकरता आपली सेवा सातत्यानं अर्पण केलेले मित्रांनो, आपण सगळेजण सातत्यानं त्यांना रोज टीव्हीवरती पाहतोय किंवा त्यांच्या बाबतीमध्ये ऐकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण संपूर्ण जगाचं या गोष्टीकडे लक्ष लागलं. आपण पाहतो की देशभरामध्ये काम करत असताना सर्वांना सुखी समाधानी ठेवत असताना सर्वसामान्य कष्टकरी, तरुण, शेतमजूर, शेतकरी, दीनदलित, या आदिवासी, या सर्वांनाच या ठिकाणी बरोबर घेऊन काम करत असताना आज संपूर्ण आपल्या देशाची जर परिस्थिती पाहिली तर आपण सर्वांनी पाहिले की मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगभरातील असंख्य देशाच्या अर्थव्यवस्था विस्कटली. परंतु 140 कोटीचा देश असताना सुद्धा आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था भक्कम ठेवणं किंवा एवढ्या असंख्य योजना, आयुष्यमान भारत असेल, 80 कोटी लोकांच्या धान्याचा विषय असेल, मुद्रा योजना असेल, देशाच्या संरक्षणाचा विषय असेल किंवा शेतकरी बांधवांचे विशेष सगळ्या गोष्टी असतील, दळणवळणाची साधनं असतील, देशाला स्वयंभू संरक्षणाच्या बाबतीमध्ये बनवण्याचा विषय असेल, या सर्व जर गोष्टी पाहिल्या तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था त्यांनी सातत्यानं मजबूत ठेवण्याचं काम केलं. आपण पाहतो की ज्या इंग्रज सरकारने आपल्यावरती 200 वर्ष राज्य केलं, ज्यांचा सूर्य कुठं मावळत नव्हता, अशा इंग्लंडची सुद्धा कोरोना काळामध्ये अर्थव्यवस्था विस्कटली. परंतु 140 कोटी देशवासियांची ही एवढी मोठी देश असताना त्याची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणं आणि त्याच्यातून विकास सुद्धा साधणं, व्यक्तिगत नागरिकांना मदत करणं, या गोष्टी फार कठीण होत. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी बांधवांनो काम करत असताना केंद्राचा निधी राज्याला, राज्यातून प्रत्येक गाव पातळीवर, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हा निधी वितरित होत असताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की आज त्याचाच भाग म्हणून जर आपलं नेतृत्व कणखर असेल तर या ठिकाणी आपण आपल्याच गावामध्ये जर उदाहरण पाहिलं
तर आपण जवळपास तीर्थक्षेत्र विकास असेल, सासुरे रस्त्याचा विषय असेल, 1,90,00,000 20 लाख रुपये तीर्थक्षेत्राला असेल, दोन्ही बंधारे जेणेकरून माझ्या माहितीप्रमाणे आता 50% तर सासुऱ्याचा शिवार या ठिकाणी बागायत व्हायला काय अडचण नाही असं या ठिकाणी माझं तर एक शेतकरी म्हणून मत आहे मित्रांनो. त्याला सुद्धा 2,91,00,000 आणि 2,75,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध आहे. रोजगार हमीच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये निधी उपलब्ध झालेला आहे. आज पाणी पुरवठा जलजीवन मिशनचं सुद्धा काम या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे. 25-15च्या माध्यमातून कॉन्क्रीटला रस्ते दिले, दलित वस्तीच्या माध्यमातून दिले. हा सुद्धा रस्ता तुम्हाला ह्याचा विषय जुलै पर्यंत क्लिअर करून देतो आणि दिवाळीच्या पाडव्याला हा पूर्ण रस्ता मला गुळगुळीत आणि 1 नंबरचा रस्ता या ठिकाणी करून देण्याची 100% मी या ठिकाणी सर्व माझ्या सासुरातील वडीलधारी तरुण मित्र बांधव सर्वांना मी या ठिकाणी हमी देतो. या ठिकाणी पूर्वी उपकेंद्राचा विषय असेल, आज या ठिकाणी सातत्यानं बांधवांना काम करत असताना आज आपण सगळेजण पाहतोय की संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये मी आता यादी वाचून दाखवली की असं कुठलंच गाव नाही की त्या गावाला कमीत कमी 2 कोटी ते 10-12 कोटीपर्यंतचा निधी आपण दिला नाही. शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली. मुख्यमंत्री सडक योजना आहे, पंतप्रधान सडक योजना आहे, पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून आहे, ग्रामीण रस्त्याला पीडब्ल्यूडीचा निधी आणला, 354 आहे, 50-54 आहे. कुठला असा एक विषय नाही की त्या विषयामध्ये आपण लक्ष दिलं नाही. आणि तो निधी केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा आपण आणला. आताच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, विहिरीच्या बाबतीमध्ये सर आपण सांगितलं 17 विहिरी या ठिकाणी दिल्यात. मी सासुऱ्यातील सर्व बांधवांना शब्द देतो, तुम्ही 100 विहिरीचे प्रकरण द्या, 100चे 100 मी मंजूर करून देतो. एक सुद्धा विहीर शिल्लक राहणार. आणि जो विषय आहे की मस्टर भरण्याचा किंवा थंबचा, आता त्यात अडचण काही की आपलं कुणी तर कर्तृत्व लगेच अडचण येतं, कुणाचा तर काटा काढायला. तसं कुणीच करू नका. तुला बाबा लागले तर 2 विहिरी घे, 2 देतो, पण कुणाला 1 डावचाडूची करू नका. आता एखाद्याला 2 मिळत, कुणाच्या पोटात दुखायचं काहीच करणार. तुला 2 घे, अगर 3 घे, काही अडचण नाही. फक्त कुणी कुणाच्या खोड्यापाड्या करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण आपणच आपल्या शेतकऱ्याला मदत करणं आणि एकमेकाला वरी उचलून धरणं हे अत्यंत गरजेचं. कारण आज या ठिकाणी दोन्ही बांधारे आहेत आणि त्या बांधाऱ्यावरती पाणी साचलं तर विहिरीला पर्क्युलेशन चांगल्या पद्धतीचं पाणी राहणार आहे, बोरला राहणार. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आज पवार परिवाराची जी जमीन गेलेली आहे, सासुरे परिवारातली बऱ्याच जणांची जमीन गेलेली आहे. फार जुना विषय साठवणकालाचा, त्याचं कोर्ट मॅटर वगैरे झालेला आहे. त्याच्यावरती सुद्धा शेतकरी बांधवांची इच्छा आहे की 13 कोटी रुपयाचा मोबदला मिळाला पाहिजे. हायकोर्टामध्ये त्याची केस पेंडिंग आहे. मध्यंतरी चुकून त्यांचं माझं थोडं चर्चा झाली नाही आणि ती अजितदादांकडे फाईल गेली, मिटिंग लागली. मलाही त्यांनी सांगितलं नाही, त्यांच्या वकिलाने लक्षात आलं नाही, ती थोडी बाजूला फाईल निघाली. परंतु त्या दिवशीच मी अजितदादांना सगळी पौळ कंपनी वायरची माझ्याकडे आली होती, भाऊ आमचं ते प्रकरण रिजेक्ट झालेलं आहे. त्या दिवशीच अजितदादा अर्थमंत्री त्यांना सांगितलेलं आहे की काही जरी झालं तरी शेवटी त्या शेतकऱ्यांच्या काळजाचा तुकडा चाललेला आहे. त्यांना दादा 13 कोटी जर मिळत असतील तर तुम्ही देऊन टाका, काही अडचण येणार नाही. 13 कोटी शेतकऱ्याला गेलं म्हणून काय फरक पडणार नाही, काय तिजोरीवरती मोठा लोड पडत नाही. दादानी त्या दिवशी मला स्पष्ट सांगितलं की राजभाऊ निवडणूक झाली की तुम्ही या, मी त्याची बैठक घेतो, बैठक घेऊन त्याचा मोबदला पूर्ण देतो आणि त्याचं दार पूर्ण अडवण्याची लवकरात लवकर कारवाई होईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे तो जर साठवण तलाव झाला तर बऱ्यापैकी आणखीन या ठिकाणच्या शेतकरी बांधवाला पण त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार. आसपासच्या जवळपास 2-3 गावातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना शेतीच्या पाण्याला त्या ठिकाणी प्रक्षाळ साहेबांचं म्हणणं काय, सरजपूर राजस्थान दामणगाव ह्यांनी बी ती आम्हाला व्हायला पाहिजे म्हणून त्यांची मागणी लवकर तुम्हाला लवकर साठवण तलाव करून देतो, त्याची काळजी त्याची पण कोणी करू नका. त्याचबरोबर आपल्या सासुऱ्याला बहुतेक 3 वडे येत असतील, त्याच्यावरती सुद्धा आणखी छोटे मोठे बांधारे जर काही कृषी खात्यातनं किंवा जिल्हा परिषद मधनं पाहिजे असतील तर ते मला तसे प्रस्ताव द्या, त्या ठिकाणी सुद्धा पाणी अडवण्याचं काम करू. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला म्हणजे आवर्जून मी सांगू इच्छितो की माझा मूळ उद्देशच शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि ह्या पाण्यावरती मी जास्त काम करतो. आज आपण पाहिलं असेल की फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मी लोकवर्गणी जमा करून संस्थांकडनं मदत करून
बंधारे केले, वडे सरळीकरण केलं, नद्या सरळीकरण केल्या, खोलीकरण केल्या, काही तलाव खोलीकरण केले, त्याच्यावरती फार मोठं आपण काम केलं. मोठ्या प्रमाणामध्ये बंधारे आपण या ठिकाणी केलं. त्यावेळेस तर कडक मुंडे म्हणून या ठिकाणी कलेक्टर त्यांनी सुद्धा आपल्याला मदत केली. त्यांनी प्रत्येक काम आपलं मंजूर त्या ठिकाणी करायचं. त्याचबरोबर नंतर सत्ता आल्या आल्या लगेचच 700 कोटी रुपयाच्या प्रशासकीय कामाला आपण मान्यता घेतली. जवळपास 300 कोटीहून अधिक निविदा काढल्या. सगळं काम युद्ध पातळीवरती चालू आहे त्या ठिकाणी. तुम्ही सगळ्या तुमचे नातेवाईक जर कोण असतील तिकडे कोकणाई पट्ट्यामध्ये फक्त विचारा, 70%हून काम अधिक पूर्ण झाले. मला 1 वर्षाच्या आत 12,550 हेक्टर क्षेत्र त्या भागातलं वलिताखाली येणार. बारमाही भागात होणार. आता दुर्दैवानं असं एकदम निसर्ग कोपला तर त्याला मी पण काही करू शकणार नाही. परंतु उजनीमध्ये ज्यावेळेस पाणी असेल त्यावेळेस 10 वर्षातून 9 वर्ष तर त्या उजनीमधलं पाणी कधी आटत नाही आणि 12 महिने ते क्षेत्र बागायत असतं. कुठली अडचण आहे त्यामध्ये जे सिविंग झालेलं त्यामध्ये आणखी 6,000 हेक्टर क्षेत्र नव्यानं आपण 3ऱ्या टप्प्याची मंजुरी लवकरच घेतो. आजच साहेबांनी सांगितलं की त्याला पण मंजुरी देतो. आज ज्या पद्धतीने सासुऱ्याचा साठवण तलाव आहे याच्यावरती 3 गावाचं क्षेत्र भिजणार आहे. त्याच पद्धतीने 37 साठवण तलाव आपण मंजूर केले. त्यातली 35 साठवण तलावाचं काम चालू आहे. 3 साठवण तलावामध्ये जर प्रत्यक्ष पाणी साचलं आणि त्या पाण्याचा उपयोग आज लाडोळे त्याचबरोबर पांढरी या ठिकाणी तुम्ही संगमनेर या तिन्ही ठिकाणी जाऊन बघा. ते पाणी साचलं, त्या पाण्याचा उपयोग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला होत आहे. आज नागझरी भगवतीवरती आपण किटीवर घेतलेले जवळपास 18 किटीवर झाले. आज घोरवड्यावरती सुद्धा 9 किटीवर घेतोय. बिडकी, चांदणी, राम या तिन्ही नद्यावरती पण किटीवर घेतोय. सांगायचं तात्पर्य सासुरे असेल किंवा संपूर्ण तालुक्यातले गाव असतील किटीवर असतील, पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर असेल, उजनीचं पाणी आपल्या वैराग भागापर्यंत पोहोचवलं असेल, या ठिकाणी जर आपण पाणी आणलं, शेतकऱ्याच्या शेताला पाणी जर मिळालं तरच आपण आपल्या तालुक्याची आर्थिक प्रगती करू शकतो. आणि त्याच्यावरती आपण जास्त काम करतो. आज मी सासुऱ्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना शब्द देतो जबाबदारीनं, येणाऱ्या 1.5 वर्षाच्या आत माझ्याकडनं लिहून घ्या 50,000 एकर जमीन बारमाही बागात होईल असं मी या ठिकाणी लिहून द्यायला तयार. एवढं काम आपण त्यावरती केलेलं आणि येणाऱ्या 6 वर्षामध्ये आज 37 साठवण तलाव आपण मंजूर केलेले आहेत. जवळपास 101 साठवण तलावाचं आपण टार्गेट पूर्ण करतो. तेवढ्या साईट आपण हुडकून ठेवलेले आहेत. कारण 72च्या दुष्काळानंतर जे दुष्काळ पडले त्या ठिकाणी रोजगार हमीची कामं चालत असताना शासनानं 10 एकर, 20 एकर, 25 एकर, 50 एकर, 75 एकर जमीन ताब्यात घेतली. त्या जमिनीची नोंद सरकारी दप्तरी आहे. परंतु काही रेकॉर्ड सापडत नव्हतं. परंतु मी खासगीरित्या आता उदाहरणार्थ सासुरे आहे, सासुऱ्याचा गाव नकाशा त्याचा उतारा हुडकून कुठं ती जमीन आहे, कशी साईट आहे ह्याचा शोध खासगी सर्व्हेकडनं करून मोठ्या प्रमाणामध्ये साईट उपलब्ध केल्या. त्यामुळं भविष्य काळामध्ये आणखीनही 1 लाख एकर पर्यंत आपलं बागायत क्षेत्र या ठिकाणी होऊ शकतं. आणि अशा पद्धतीने आपण काम करत असताना आजच मला सांगा कोण कोणाचं कौतुक करत नसते किंवा मला कुणी कौतुक केलं म्हणून मी काही भरवून जाणार नाही. आज स्वतः फडणवीस साहेबाला सुद्धा मी एवढं परेशान करतो या पाण्याच्या बाबतीमध्ये. त्यांनी सुद्धा आज कबुली दिली की आपण पाण्यावरती किती काम करतो. कारण असं कुणी एवढं मोठं नेता कुणाचं तालुक्यामध्ये विषय घेत नसतो. परंतु जे पाण्याच्या बाबतीमध्ये सातत्याने त्यांच्या मागे मी सारखं असते, साहेब मला पाणी, मला पाणी. कारण आपला तालुका 10 वर्षांपूर्वी आज एवढा मोठा सासुऱ्यामध्ये शिवार आहे. आज ही 2 बंधारे झाले, साठवण तलाव किंवा वड्यावरचे बंधारे झाल्यानंतर हिथंच किती फरक पडणार आहे मला सांगा. आज एवढं मोठे काळी भंगार जमीन पूर्ण हत्तीच्या मस्तकासारखी जमीन असताना आज या ठिकाणी आपलं उत्पन्न कमी होते. परंतु जर बागायत झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होणार. आज MIDCच्या माध्यमातून बार्शीला कारखाने उभारावे लागले. आज वैरागच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही काळजी करू नका. मला सुद्धा मग सर तुम्ही सरपंच मला बोलत होते, मी 2,500 रुपयापर्यंत आकडा सांगायचो. मग आम्ही सगळी यादी केली कॅल्क्युलेटर 4,000 कोटीचा आकडा पुढे घ्या. मला सुद्धा एवढं लक्षात आलं नाही की आपण किती काम करू शकतो. आज मला वाटत नाही की एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या सुद्धा मतदारसंघामध्ये एवढा निधी कुठे मिळाला. आणि हा अन्य पाठीमागचा एवढाच उद्देश आहे की फार पाठीमागा आपला तालुका गेलेला होता, त्याचा बॅकलॉग भरून काढायचा होता. खास करून वैराग भागामध्ये सुद्धा आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बांधवांनो सतत खुरपं जरी यायचं म्हणलं
तर तिकडे बांगल्यावरची चिठ्ठी असलेल्या खुरपावर दाखवाच येत होती. नाही तुम्ही जरा तिकडे इंट्रोल करून आलो, खुरप पण मिळत नव्हतं. परंतु आज जेवढाही निधी चालू केले त्यातला निम्म्याच्या वरती आज वैराग भागात. बघा निरंजन मालक होते, दादा होते स्टेजवरती, भाऊ होता तुम्ही, त्या ठिकाणी सगळी यादी दिली. त्या यादीमध्ये वैराग शहराला सुद्धा 50 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मालक ताबडतोब नगर परिषदेला आपण देतोय. आज वैरागचा सुद्धा कारखाना चालू करणं सोपं नाही, कठीण आव्हान आहे बांधवणं. परंतु आज वैरागची अस्मिता म्हणून आज मी तुम्हाला शब्द देतो, काही माझ्या मित्र परिवाराला मी तयार केलेलं चांगल्या उद्योजकांना. आज त्या ठिकाणी सल्तनात कारखाना सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला चालू करून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारली. आज माझ्या मित्रांना मी तयार केलं आणि ती 225 एकर जमीन आहे, त्यातल्या 75 एकर मध्ये आपण कारखाना ठेवू, 150 एकर जमीन MIDCला देऊ, त्याच्यावरती 5 गुंठे 10 गुंठे 20 गुंठे कुणाला 1 एकर छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी उभारतील. आपल्या पोरांना त्या ठिकाणी काम मिळेल अशा रीतीनं उद्योग असतील किंवा शेतीचं पाणी असेल, या सगळ्या बाबींवरती आपण चांगलं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. माझी या ठिकाणी हे काम करत असताना सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की आतापर्यंत एवढं सहन करणारा, मगच मी अरुण भाऊला म्हणत दादा मी यशोबा पाहून बसलो आणि तिकडल्या भागाचं वैराग भागाच्या अशी आमची चर्चा सुरू झाली. मी या ठिकाणी म्हणलं की काय काय वेळेस गावागावात थोडा वाद का होतो, मी बोलला स्पष्ट म्हणतो तिकडे एवढे तुम्ही बघा थोडं वादाचं तिकडे प्रमाण कमी, पलीकडे उत्तर हिथंच निवडणूक ह्याने ह्याला असं म्हणलं, ग्रामपंचायतीत तसं झालं बरं का, कुणाला वाईट वाटून देणार मी माफी मागतो थोडं की वाद एकमेकांचे. माझं हात जोडून विनंती आहे सगळ्याला बरं का की मतदान झालं ना विषय सोडून देत जाऊ, निवडणूक सोडून द्या. म्हणजे मी नम्रतेची विनंती, आता मी सुद्धा सोडून देतोय. आता विधानसभेत मला कुणी विरोध केला म्हणून मी काय त्याचं काम करत नाही का? आता माझ्या विरोधात कुणी तर पळालेलं असतं दुनियाच. आता इथं पुंडलिक भाऊ गायकवाडाचा विचार एवढं मला विरोध करायची की 250 मताला मायनस गाव हलवायची पातळी, पण जेव्हा पण भाऊ दिसले रोडवर पाया पडायचं मी पुढे निघून वस्तुस्थिती मी शपथ खोटं बोलत नाही तुम्हाला. अशा कितीतरी वयस्कर माणसांनी मला एवढा विरोध केला दुनियाचं तागायची मला, पण मी दिसले की आणि कधी कुणाला असं थोड्या बिड्यात उलट त्यांच्यावरती एकदा अट्रॅसिटी व्हायला लागली काही एक जण त्यांच्या गावातल्या राजकारणाला, आणि मीच समजोता केला. भाऊ मूल्य यायला म्हणले मी तर एवढ्या ह्या माणसाला विरोध करतो, मीच माणूस मला वाचवायला. म्हणजे असं कधी मी कुणाच्या बाबतीमध्ये सोडाचं राजकारण किंवा काय करत नाही. फक्त ह्या भागाची मला एवढीच चिंता आहे की ग्रामपंचायतीचं किंवा कुठल्याही जिल्हा परिषदचं राजकारण कुठंच करू नका. मतदान झालं दुसऱ्या दिवशी एकत्र बसा, एकत्र ताटाला ताट लावून जेवा आणि एक विचारून राहा, कुठलाही वाद वगैरे. कारण तुम्ही उलट एवढं प्रेशर आणा राजकारण करण्याला की तुम्ही आमच्या गावासाठी काय करणार, आमच्या गावाला रस्ता एवढ्या दिवसात झाला पाहिजे असं तुम्ही ताणून करून घ्या ना. त्याच्याबद्दल मला आनंद वाटला, मला तर ते जास्त माझी येते परत. पण ही किटकिट किटकिट म्हणलं की माझं डोकं फुटायची वेळ त्यावेळी मीठवर बसायचं काही करायचं. आणि फार अशा गोष्टीचा फायदा घेणारी पण काही मंडळी आहे राजकारण, त्यांना काय कोंबडा कोंबडीला दाना टाकलं झुंज बघा तरी कमी. त्याच्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित आणि जे जे विचार जिथं जाते तिथं एखादं काय चुकलं पण असेल विरोधात मतदान जाऊ दे, त्याच्याबद्दलच दुमत असायचं कारण पण नाही. कारण जर एखाद्या लोकप्रतिनिधीने चूक केली आणि तिथं झटका बसला तर तो लगेच सुधरून पण जाईल, पण कारण नसताना एखाद्याला नाराज होणं किंवा एखाद्यावरती राग काढणं अत्यंत थोडं चुकीचं ठरलं असं या ठिकाणी मला या ठिकाणी. कारण आज आपण पाहतो की गाव पातळीवरनं देश पातळीवर त्या सत्ता एका लाईन मध्ये, त्याच्यामुळे हे शक्य आहे एवढे पैसे आणणं किंवा एवढं गावागावामध्ये आपण काम करणं. नाहीतर कधी एवढं निधी येत होता आपल्याला कधीच येत नव्हतं. कुठेही बघा तुम्ही शहरात जावा ग्रामीणमध्ये सगळीकडे रस्त्यांचं जाळ आहे, जलजीवन मिशन मधनं कामं चालू आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये वैरागला सुद्धा मी 10 कोटी रुपयाचा निधी कधी आला का वैराग शहराला, मला 10 कोटी रुपये दिले. आणि एवढा निधी आज येत असेल आणि सगळ्या भागाची डेव्हलप होत असेल तर ती आनंदाची बाब. आज या ठिकाणी सासुरे गाव, या ठिकाणी सासुरेच्या बाबतीमध्ये मध्यंतरी काही माझ्यावर तरुण थोडे नाराज होते. त्यांना असं वाटलं की भाऊ आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय भाग घेत. मित्रांनो तुम्ही परत मला मी काय काम केलं त्याची ओळख सांगावं लागली का? मी कधी एवढं हे पण करत नाही. मी वयाच्या 16 वर्षी
मी मराठा महासंघाच्या शाखा काढत फिरत होतो. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचे त्याच्यावरती फोटो आहेत. ते फोटो मला परत टाकावं लागले माझ्या वयातल्या 16 वर्षाचे. आणि तुम्ही काय आता नाही करता. मी कुठलाच मोर्चा सोडला नाही माझ्या जीवनात. मी मराठा महासंघाचा अध्यक्ष होतो. प्रत्येक मोर्चामध्ये मी सगळं पहिल्यापासून. आणि 1982 साली अण्णासाहेब गेले. 81 सालापासून माझा 11 वय होतं. तेव्हापासून चळवळीमध्ये मी काम करतो. आणि प्रत्येक समाजाची भावना असते की माझ्या समाजाला हा हक्क मिळाला होता. आणि का मिळू नये, आपण भांडलं त्यामध्ये गैर काहीच नाही. परंतु काही भांडण्याचे काही विषय योग्य असले पाहिजे. किंवा आपण भांडतो कुठल्या पद्धतीनं हाही मुद्दा वेगळ्या पद्धतीनं व्यवस्थित शिस्तीत हाताळला पाहिजे. आज या ठिकाणी मला प्रत्येकाने माझ्यावरती चर्चा करावी आणि सरळ मार्गी करायची. आता विषय थोडा थांबला होता, परंतु मी मुद्दामून सासुऱ्यामध्ये हा विषय जर येतो की कैलासवासी अण्णासाहेब पाटील 82 साली वारले. त्यांनी विषय घेतला होता की मराठा समाजाला म्हातारीचे ते अध्यक्ष होते, आमदार होते. त्यांनी विषय घेतला होता की मराठा समाजाला जर आरक्षण नाही मिळालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून त्यांना आत्महत्या करायला लागली. मित्रांनो, काय झालं, कुठलं सरकार होतं त्यावेळेस, कोणी त्याची दखल घेतली मला तेवढं सांग. त्याच्यानंतर आदरणीय ऍडव्होकेट शशिकांत पवार ते पण वारले. ते मराठा महासंघाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या जागेवरती जावळे पाटील होते. आपल्या सोलापूरचे विजय मुळीक होते, दास शेळके होते, सुनील रसाळे होते, आता मौली पवार वगैरे ही सगळी मंडळी, आबा पाटील होती, सगळी मंडळी ह्याच्यावरती काम करत. 58 मोर्चे निघाले. आपल्या सोलापूरच्या मोर्चामध्ये मी मराठा मंदिराच्या कामाला आपण छत्रपती शिवरायाचा पुतळा आपण कुठला विषय टाळलेला नाही. तो विषय टाळायचा मुद्दा पण येतो. आता SBCचे दाखले ज्यावेळेस आपण काढले, गेल्या वेळेस आरक्षण मिळालं, 18,000 दाखले आपण त्या ठिकाणी शिवाजी कॉलेजवरती कॅम्पात लावला. शितूचं काम करणारी 10 पोरं बसवली पिवळ्यानं. बऱ्याच जणांना दाखले मिळाले. तिथं सासुऱ्यामध्ये पण मिळाले. एवढे मोठे दाखले नाही दिले आपण त्या. आणि आज सुद्धा मी जरंगे पाटलांचं कौतुक करतो की त्यांनी 58 मोर्चे निघाले, शांततेत निघाले. परंतु त्यांनी ज्यावेळेस उपोषण केलं, सर्व समाज बांधव एकत्र आले. आणि आल्यानंतर ही लढाई एवढी तीव्र झाली की शेवटी एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा ह्यांना दखल घ्यावी लागली. दखल घेऊन सगळे कुणबीचे जे प्रमाणपत्र होते सगळे ते हुडकून काढावं लागले आणि मिळाले. आता 1870 साली माझ्या पण जवळची सुद्धा नोंद बार्शी नगरपालिकेत. 1870 पासून रेकॉर्ड तिथं उपलब्ध होतं नगरपालिकेत किंवा आपल्या रेकॉर्ड रूमला. कधीतरी सापडलं का मला सांगा, कुठल्या सरकारच्या वेळेस सापडलं? म्हणजे मला प्रामाणिकपणा जी आहे ती वस्तुस्थिती आहे, नाकारण्याचा विषयच नाही. आणि शेवटी या ठिकाणी मी सातत्याने काय सांगतो की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही या ठिकाणी बघा, आता सासुऱ्यामध्ये माझ्या जन्माच्या अगोदर आज आणि उद्या इथं सरपंच म्हणून कोणाची पार्टी उभारणार आहे? मराठा समाजाची उभारणार आहे का सांगा तुम्ही? सरपंच कोण होणार आहे? मराठा. पार्टीचा प्रमुख कोण असणार आहे? इकडे कोण आहे? मराठा. दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाजूला कोण राहणार आहे? आणि मग मराठा समाजाच इथं राजकारण करणार आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये थोरल्या भावाची भूमिका मराठा समाजाची आहे. जवळपास 35% अधिक मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे. राजकारणामध्ये अग्रेसिव्ह किंवा राजकारणामध्ये सातत्यानं पुढाकार घेऊन प्रतिनिधित्व करणं आपला मराठा समाजच आहे. त्याच्यामुळं ज्याला राजकारण करायचंय किंवा ज्याला नेतृत्व करायचंय त्याला सगळ्या बाबींची कुटुंबाचा प्रमुख म्हणून आज मराठा समाजाची भूमिका सगळ्यात महत्वाची. आणि त्या मराठा समाजाला सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सांभाळून घेणं त्याच्यावरती जबाबदारी. आज छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवून काम करू. आणि महाराजांनी काय भूमिका पार पडली? महाराजांनी सगळ्या जाती धर्मातल्या माणसांना बरोबर घेतलं, म्हणून आज हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. मित्रांनो नीट बघा. आणि कुठल्याही राजाने ज्या ज्या वेळेस जातीवाद झाला त्या त्यावेळेस ती राजसत्ता उलटून गेली. त्यामुळं भविष्य काळामध्ये थोरल्या भावाची भूमिका पार पाडून आपल्याला या ठिकाणी काम करायचं. आणि एखाद्या विषयासाठी थोडं कुठंतरी किंचित काय झालं तर एवढं पण रागाला जाऊ नये अशा ह्या मताचा मी. बऱ्याच गोष्टी डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्ही जैन समाज बांधवाचं बघा, माहेश्वरी समाज बांधवाचं बघा, काही अंशी गुजराती समाज कधीच भडकत नाही, चिडत नाही. मराठा समाजामध्ये थोडं काय झालं, कोणी वाकडं बोललं
का माझं 2 एकर विकतो तर तुझं नीटच करतो, तुझा कार्यक्रमच करतो. आणि ही जी पद्धत आहे ही थोडी कुठेतरी थांबली पाहिजे. कारण आपण आपल्या ज्या गोष्टी मागण्या आहेत त्या 100% त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी घटना लिहिलेली. आपण सगळेजण म्हणतो की घटनेवरती आपला देश चालतो, परंतु ज्या घटनेमध्ये ज्या गोष्टी आहेत, आता उदाहरणार्थ सगळे सोयरेचा GR चा विषय सगळ्या समाज बांधवांच्या मनामध्ये तरुणांच्या का GR निघत नाही. अरे 6 लाख हरकती आलेल्या त्याच्यावरती हिअरिंग होणं, त्याच्यावरती सुनावणी होणं, कायदेशीर प्रक्रिया होणं, ह्या बाबी अत्यंत महत्वाचे. आणि आपणच म्हणतो की घटना पाहण्याला पाहिजे आणि घटनेच्या आधारावरतीच सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे. त्यामुळं या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी विचार करता आपण कुठेही रुसवा फुगवा न करता 100% या ठिकाणी कुणबीचे जे दाखले मिळाले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये 50%हून अधिक मराठा समाज बांधवांना कुणबीमधून आरक्षण मिळणार आणि आता 10% आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये सरकार ते टिकवण्याची भूमिका घेणार आहे. आपण वाट बघू ना, जर नाही किंवा दगा फटका धोका झाला तर पुढच्या पुढे आहेत ना, परंतु आताच लगेच त्याच्यावरती तीव्र